यानंतर बीडमधून एक मोठी बातमी येते। जितेंद्र आव्हाडांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आव्हाडांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्त्यांचा ठिय्या बघायला मिळतोय। तसंच अजित पवार, धनंजय मुंडेंची बदनामी केल्याचा आरोप यावेळेला करण्यात आलेला आहे। नुसार आबरू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आलेला आहे। नेमकं काय कारण आहे आणि कशाच्या प्रकरणातून हा गुन्हा दाखल करताय आपण? काल बीड शहरामध्ये सर्वपक्षीय असं संबोधून असं सांगून जो मोर्चा आयोजित केला होता, जो आयोजित तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांनी आयोजित केलेला मोर्चा होता। त्याला स्वरूप त्यांनी सर्वपक्षीय दिलं, पण ह्याच्यात त्यांनी त्यांचा खेळ मांडला। इथला स्थानिक आमदार तसेच या राष्ट्रवादीचा आमदार जितेंद्र आव्हाड हे या ठिकाणी यांनी पैसा लावून हा मोर्चा बीड जिल्ह्यातून त्यांनी बदनामी केली असा आरोप आहे। नामदार धनंजय मुंडे साहेबांची त्यांनी बदनामी केली आहे। हा जिल्हा अशांत करण्यासाठी ते आले होते। तर इकडे माझ्या विरोधात बीडमध्ये केलेला गुन्हा हा खोटा आहे। जितेंद्र आव्हाड यांनी नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला आहे। मी घाबरणार नाही, मी स्वतः बीडमध्ये जाऊन पोलिसांशी चर्चा करणार, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी दिलेली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची बदनामी केल्याप्रकरणी रुपाली ठोंबरे यांच्या विरोधामध्ये बीडमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। दलित आणि मुसलमान कुठनं शोधून काढलेत? हे खोटं केलं ते पण दलित आणि मुसलमान, की त्यांना पैसे द्या आणि त्यांना घेऊन या। आणि असं कोण लिहितं का दलित आणि मुसलमानांना घेऊन या? नाही मी तरी लिहिली माणसं घ्यावून या असं लिहू शकतो माणूस, की बाबा माणसं घेऊन ये रे, म्हणजे नॉर्मल प्रॅक्टिस मध्ये आपण जातो माणसं घेऊन यावर अजितदादांनी काय खबरदारी घेतली असेल तेव्हा की मला कोणाचा? दुसरी गोष्ट, कितीही रागात असतो, कितीही रागात, तर माझी मॅक्सिमम मर्यादा आहे अजित पवार असं म्हणतो। एरवी मी अजितदादाच म्हणतो। आजपर्यंत माझ्या आयुष्यात अजित हा शब्द कधी तोंडातनं काढलेला नाही। जो स्क्रीनशॉट आहे जितेंद्र भाऊ आव्हाड आणि तो पण शिवराज बांगर त्यांचा, तो मी काल 4:30 वाजता ट्विट केला, जो सोशल माध्यमावर आहे। आणि त्याच्या संध्याकाळीच जितेंद्र आव्हाड यांनी दबाव टाकून जो खोटी FIR माझ्यावर केलेली आहे, त्या खोट्या FIR मध्ये बीडच्या पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्यासाठी मी बीडला जाणार आहे। मुळामध्ये ही खोटी FIR आहे। आणि याच्यामध्ये काय केलंय की त्यांचा जो कार्यकर्ता आहे, बदनामी कोणाची झाली म्हणता येईल तर जितेंद्र भाऊ आव्हाड यांची असं ते म्हणतायत। मग त्यांनी जाऊन गुन्हा दाखल करायचा होता। त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे हा खोटा गुन्हा दाखल करताना इतरही काही आरोपी घेतलेले आहेत। माझे त्यांचा आणि माझा तर म्हणजे माझे सगळे कॉल रेकॉर्ड्स काढावे, एक साधा सिंपल कॉल नाहीये। दरम्यान संतोष देशमुख हत्येप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचं चॅट रुपाली ठोंबरेंनी सोशल मीडियावरती व्हायरल केलेलं आहे। त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शंका व्यक्त केलेली आहे। याची सखोल चौकशी सायबर सेलमार्फत व्हावी अशी मागणी तटकरे करतायत। जे चॅट प्रसिद्ध झालंय त्या घटनेमागचं गांभीर्य आहे, त्यांना आणखीन काही यात साधायचं आहे, हे समजेल, त्यांचा चेहरा समोर येईल असं सुनील तटकरे म्हणतायत। आता याची सत्यता एकतर फॉरेन्सिक लॅब किंवा सायबर क्राईम जो विभाग आहे त्यांनी त्या ठिकाणी करावी। कारण या गोष्टीचं गांभीर्य, त्याच्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये त्या बीडच्या परिसरामध्ये निर्माण झालेला संताप, चीड, यामुळे मी कुठल्याही बाबतीमध्ये एक राजकीय मतप्रदर्शन करणार नाही। परंतु जो चॅट आज प्रसिद्ध झालेला आहे त्याचीसुद्धा चौकशी सायबर ब्रँचच्या मार्फत त्या ठिकाणी व्हावी। आणि सत्यता असेल तर प्रत्येकाचं सत्य स्वरूप काय आहे, त्यांचा चेहरा नेमका काय आहे, त्या घटनेच्या संदर्भातलं गांभीर्य आहे की त्यांना नेमकं इतर काय साधायचं आहे, ते आपोआपच जनतेच्या समोर येईल। तर बीडमधल्या मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली। या हत्याकांडानंतर बीडबरोबरच महाराष्ट्राचं वातावरण आणि राजकारण चांगलंच तापलेलं आहे। देशमुख यांच्या हत्याकांडाने बीडची तुलना थेट बिहारशी आणि वासेपूरशी करण्यात आलेली आहे। नेमकं काय घडलंय या प्रकरणात पाहूया।
बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024ला अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या मृतदेहाचे फोटो समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले. या फोटोंमधून देशमुख यांची हत्या किती क्रूरपणे करण्यात आली याबाबतही काही गोष्टी पसरल्या. फक्त बीडच नाही तर विधानसभेसह संपूर्ण राज्यात या प्रकरणाचे पडसाद पाहायला मिळाले. मात्र प्रत्यक्षात त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं यावरती त्यांच्या कुटुंबियांनी भाष्य केलं. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं. अपहरणाच्या वेळी आत्तेभाऊ शिवराज देशमुख हे सुद्धा सोबत होते. दोघे केजमधून गावाकडे परतत असताना डोणगावच्या टोल नाक्याजवळ त्यांची कार अडवण्यात आली. गाडीतून 5-6 तरुण खाली उतरले आणि संतोष देशमुखांच्या गाडीवरती दगडफेक करू लागले. संतोष देशमुखांना गाडीतून खाली खेचत हल्लेखोरांनी काठ्या, लोखंडी रॉड तसंच कोयत्याने मारहाण केली. मारहाणीनंतर संतोष देशमुखांना हल्लेखोर त्यांच्या गाडीत टाकून घेऊन गेले. घटनेची माहिती शिवराज यांनी संतोष यांचे भाऊ धनंजय यांना दिली. धनंजय देशमुखांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अपहरण झाल्याची माहिती दिली. अपहरणाच्या तब्बल 3 तासांनंतर संतोष देशमुखांच्या मृत्यूची माहिती समोर आली. बीडमध्ये राजकीय हत्येची ही पहिली घटना नव्हती. मात्र या घटनेवरून इतकं रान उठलंय ते या घटनेतील क्रूरपणामुळे. देशमुख यांचे हाल करून त्यांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय. हे सर्व घडलं ते एका पवनचक्कीच्या वादातून. 6 डिसेंबरला खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मसाजोग इथल्या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. या ठिकाणी काम करणारे सुरक्षा रक्षक हे मसाजोगचे असल्याने सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली आणि मारहाण करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याचाच राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी त्यांचा खून केल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केला. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी प्रकरण गांभीर्याने न घेता 3 तास वेळकाढूपणा केला. पोलिसांनी तातडीने लक्ष दिलं असतं तर देशमुख यांचा जीव वाचला असता असा दावा धनंजय यांनी केला. लायटरने संतोष देशमुखांचे डोळे जाळण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला आहे. देशमुखांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय. याच मुद्द्यावरून जिल्ह्यासह राज्याचंही राजकारण तापलंय. इतक्या निर्दयीपणे हत्या करणाऱ्यांविरोधात सर्वपक्षीय एकवटले. ज्या पद्धतीने, ज्या क्रूर पद्धतीने त्यांना मारलं गेलं, हत्या केली, या शिवाजी महाराजांच्या घरात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघवलं नाही, मला पावलं नाही. ते मी घैरून गेलो. हे महाराष्ट्र आहे? हे शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे का? काय आपला अधिकार होतो? हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कड दिलेत का? दरम्यान संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी कोणतीही भीडभाड न राखता कठोर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेतच दिलेलं होतं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देशमुखांच्या हत्याकांडाचा घटनाक्रमी सभागृहासमोर मांडला. अशा प्रकारच्या तारा होत्या की ज्या तारांच्या अशा त्या गुंडाळून आणि जे पाठीवर सगळे व्रण दिसत आहेत ते याचे व्रण आहेत. याने त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. त्याच्यानंतर पुढे त्यांना उतरवून मारहाण करण्यात आली. हत्या प्रकरणातील दोषींवरती मोका अंतर्गत कारवाई आणि त्याचबरोबर वाल्मिक कराडचा यात सहभाग असल्यास त्यावरही कठोर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे. आमच्यासोबत आहे, यांच्यासोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे. कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल. या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचे अत्यंत जवळचे वाल्मिक कराड यांच्यावरती गंभीर आरोप होत आहे. तर कराडला पाठीशी घालण्याच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी होती. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत आहेत, या हत्याकांडाचा खरा सूत्रधार कोण हे समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुणे आणि मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे.